आज काँग्रेस पक्षाकडून असा एक नरेटिव्ह पसरवला जातोय का की मोदी संविधान विरोधी आहेत, लोकशाही विरोधी आहेत? बोलण्याच्या ओघात माध्यमांच्या भाषेत हे आपणच नरेटिव्ह एक पसरवतो, हे खोट आहे. 31% 30% वर अख्खा एनडीए त्यांचा कधी गेलेला नाही, अख्खा एनडीए. म्हणून तर तुम्हाला कुबड्याची गरज बसली ना नितीश कुमारांच्या. का लढले नाही सोबत त्यांच्या? चंद्रबाबू नायडूंच्या कुबड्यांची गरज का पडली तुम्हाला? घ्यायचं होतं ना आधीच त्यांना सोबत. म्हणणं हेच आहे की तुम्ही निवडून आलात का, तर तुम्ही वोट चोरी केलेली आहे आणि ती कशी केली हे आम्ही सिद्ध करतो. एक. दुसरं, तुम्हाला कुबड्यांची गरज असते आणि ज्यांना कुबड्या म्हणून तुम्ही घेताय त्यांना पुन्हा फेकून देताय. अमित शाह साहेबच मुंबईमध्ये परवा म्हणले की आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही, आणि अजितदादा बसलेले होते, एकनाथ शिंदे साहेब बसलेले होते. कसं काय ऐकू शकतात? त्यांचं काय त्यांच्याकडे अडकलंय मला कळतच नाही. कुबड्या म्हणले चक्क. हा शब्द आपल्या सहकार्यांना, आपण ज्यांच्या सोबत निवडणुका लढल्या किंवा ज्यांच्या सोबत आपण सत्तेत आहोत त्यांना कुबड्या म्हणणं हे लोकशाही विरोधी आहे. इंडिया आघाडीमध्ये आमच्या किती पक्ष आहेत, आम्ही एकमेकांना कुबड्या नाही म्हणत. कुबड्या हे लोकशाही विरोधाचं पहिलं लक्षण. दुसरं, शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला हो? बाळासाहेब ठाकरे. बरोबर. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं होतं ना. कोणी दिलं? एकनाथ शिंदे साहेबाला. निवडणूक आयोगानं दिलं. निवडणूक आयोगाकडे आजपर्यंत अशी पद्धत होती की पक्ष फुटला की ते चिन्हच गोठवायचं, दोघालाही द्यायचं नाही. का नाही केलं? मोदी साहेबाच्या काळामध्ये निवडणूक आयोगानं हा नियम का बदलला? का दिला धनुष्यबाण तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना? कोणाचा दबाव होता निवडणूक आयोगावर? सेम तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ चिन्ह. बरं, विधानसभेच्या अध्यक्षांनी, नार्वेकर म्हणून आहेत, नाही घेतली सुनावणी, नाही केली कारवाई. झालं असं कधी पक्षाच्या इतिहासात, लोकशाहीच्या इतिहासात नाही झालं, म्हणून लोकशाही विरोधी आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजनं सुनवाईच घेतली नाही. आपली पिढी ज्यावेळेस डोकावून मागं बघेल, आपण ज्यावेळेस म्हातारे होऊ आणि मागं बघू, त्यावेळेस सगळ्यात विनोदी लोकशाहीमधली थट्टा कोणती असेल तर 2 पक्ष महाराष्ट्रातले फुटल्यानंतर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं सुनवाईच घेतली नाही. सरकार स्थापन झालं त्यांचं, सरकार गेलं त्यांचं, पुन्हा निवडणुका झाल्या, दुसरं सरकार आलं तरी सुप्रीम कोर्टानं सुनवाई घेतली नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे मला इथं आठवतात. कॉम्रेड गोविंद पानसरे एकदा म्हणतात, सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नव्हे, ते इथं प्रत्ययाला आलं. संसदेमध्ये ज्यावेळेस अधिवेशन चालू असतं त्यावेळेस विरोधकाची भाषण ऐकायला मोदी साहेब येतच नाहीत. पंडित जवाहरलालजी नेहरू पासून देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग साहेबापासून ते PV नरसिंहराव साहेबापर्यंत VP सिंग, सगळे पंतप्रधान बघा मोदी साहेबापेक्षा जास्त काल संसदेमध्ये बसलेले आहेत. का ऐकत नाही तुम्ही विरोधकाचं? तुम्ही राजा आहात, शहनशाह आहात, बादशाह आहात, तुम्ही बसा ना, ऐका ना विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे. ते येतात असे, तुम्ही बघा चित्र. आणि ते आले की त्यांचे भक्त खासदार सगळे उठतात, टाळ्या वाजवतात, जय जयकार करतात. राजेशाहीच राहतोय आपण. ढाल तलवार करून तुम्ही निवडून आलेले आहात, लोकांच्या मतावर आलात ना.